तर पहा आपल्याला काल हळदीचं बेन आलं होतं, आपल्याला ते लावायचं आहे. तर आता पहा पिशी घेतली आणि संध्याकाळी वाजल्यात 5:15 झाल्यात. तर 5:30 झाल्यात आणि मुलं पण आलेली आहे शाळेतून. तर म्हणलं ते सुकून जाईन, काल परवा आलेलं आहे. तर म्हणलं चला आता संध्याकाळी बारी लावून येऊ, सकाळच्या बारी आपल्याला भरणं करायच्यात. चला तर कोंब आले, कोंब मस्त आल्यात. सुकलंय थोडं थोडं. तर अनुष्का पिशवी आता टाकायच्या टाकायचं वर जायचं पिशवी मोडन ना, त्याचे कोंब चांगले आले बारीक. आपल्याला वेळ लागे बरं का. मूर्तीचं कोण मोठं कर ना. जाऊ दे वाल ना तिथं लाव कडकडाला गेलं ते खाली राही ना तळाला चट. कोणतं वाल? काळ? आजीनं हिंगणीला गेलो ना, आजीने येता येता वाल दिले. काळ का? तर पहा आता आलो आम्ही शेतात. तर पहा दादा इकडे दिदी आणि आता आले हळदीचं बेणं घेऊन. आता हळद लावायची आपल्याला इथं. तर पहा इथं कडकडनी हळद लावा म्हणलं, जागा तर काय आपल्याला कुठं शिल्लक नाही आहे आणि इथंच कडनी लावूया. चला करूया सुरू हळद लावायला आणि पाहू आपण गवताला किती रिझल्ट आलाय, काय किती जळाले, औषधाचा कसा रिझल्ट आलाय. जळाले ना काही काय काय माहिती काय झाले ते. काही उगल्या नाही, काही झाल्या. चांगली आली. तर पहा लागले चांगले बऱ्यापैकी जळायला लागले. तर पहा कियाना काय माहिती जळतो का नाही कियाना, पण तसा म्हणजे कियाना सोडून बाकीचं सगळं जळाले. तर पहा इथं थोडा जास्तच दाट पडलं म्हणून जास्तच दाट उगले. तर बाकीचं गवत सगळं म्हणजे हे झाले, जळाले, फक्त कियानाच राहिलंय. तर कियाना काय माहिती जळतो का नाही माहीत. तर पहा चला लय गावात उगले इथं ना, पहिलं खुरपावं लागेल. जर दादा असे खड्डे घे, असे बारीक बारीक ना, की दोन्ही हातावर नाही ती खड्डे घे असे दरबर मी लावून काढी दे टपडबा. मी घेऊ का खड्डे? तिथं नाही घ्यायचे बाळा, पुढे पुढे घे. ए सोनिया सरळ 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 घे ना तिकडं. चल सरळ सरळ घे बरं. ते वेळ लागेल एवढे लावायला. लय वेळ लागो ना, बस झालं. चल टपाटपा लाव चल. हा का, म्हणूनच मला इकडे जाऊ नका. इरुळा असन इरुळा नाही, साप होता मोठा. हा का, मोठा नव्हता एवढा लांब. हा का, हा नाग असन बरं का, मी एकदा नाग बघितलाय. नाही, नाग नाही, साप आहे. तर पहा पोरं लय गाभारली इथं. साप होता त्याच्यामुळे तुला म्हणत होते जाऊ नको जाऊ नको, तू ऐकती का. हात धुवायची काय दी काय बरं मासा बी असं चालला होता. दुसरं काय असं? साप होता वर होता, सगळ्यात तरंगला होता. जीप काढी जाऊ थोडं खाली होता, असं असं चालला होता. जीप काढी जातो, तुला आदळलं ना तर लगेच खाली गेला. पण तो नाही, मासा आहे तो. मासा खात असन तू, एवढा साप आहे त्याच्यात मासा आहे, ते पण खाऊन घेतले असेल. मोठे इरुळा असेल इरुळा. इरुळ नाही, साप आहे. हा ते इरुळा साप पण ते एकच असतो. काय नसतं इरुळ्यात नसतं विष, पण आपल्याला भीती वाटते ना. त्याचं विष नसतं पण आपल्याला भीती वाटते ना. चला तिकडे चल तिकडे जाऊ. आपलं तेवढं लावून घेतलं आता ते उडी मारते तू काही बेनकुडीने उडी मारते. चल तर पहा पोरं लय घाबरले, इथं साप होता म्हणले. चला पाणी ते दगड मारून काय ते वर येणार आहे का. चला बरं चला घ्या लावून चला. तर पहा आम्ही आलोय संध्याकाळच्या बारी बेनं लावण्यासाठी, म्हणजे हळद काल दिली ती हळद लावण्यासाठी आलोय. तर पहा इथं आम्ही हळद लावतोय आणि इथं जास्त रान खराब आहे म्हणून थोडी मका जास्तच पातळ उगली आणि अशी कडकडनी पहा असं काळं लावले, म्हणजे काळं दिसतंय ना तुम्हाला, तिथून असं कडकडनी आपण बेनं लावलेलं आहे हळदीचं. आणि चला
मुलांना मदतीला आणले. कालच यायचं होतं पण काल काही येणं झालं नाही. मग आज मुलांना घेऊन आले. ते आल्यातून शाळेतून आल्यात आणि त्यांना म्हणलं चला मला मदत करू लागायला. एक जण खड्डा काढीत आहे, एक जण बेनं टाकीत आहे आणि एक जण लावित आहे. असं आमचं काम चाललंय. तर चला चला अनुष्का नको जाऊ सापा सुपाचं खाली चल ना. चला थोडंच राहिले आता. त्या पांढऱ्या नळीपासून इथं लावीत आणले. अजून थोडंसं राहिले. आता एवढं घेतो आम्ही इकडं लावून कडेला आणि मग जायचंय घरी. संध्याकाळ पण झाली आणि इकडं भीती पण जास्तच वाटती. संध्याकाळ झालं का सुनसान होतं इकडं, कोणी येत नाही काय नाही. तर चला आता उद्यापासून आपल्याला करायचं आहे भरणं चालू. मकाला द्यायचं आहे काळं पाणी. त्याच्यामुळे आता पावसाचं काय वातावरण काय दिसाना, असं वारं सुटलंय मरणामातीचं खतरनाक वारं सुटलंय. आणि मका पण काळे पाणी आलेली आहे. काळं पाणी दिलं का मका चांगली अशी टवटारून उगल नाही, टवटारून म्हणजे अशी मस्त होईल. तर चला चल आली का धुवून. हा म्हणजे इथंच राहणार हिरोळा कुठं खाणार वीर? हा वीर कुठं? इथं खांदल्या ना काटा. हो हा काय मग वीर नाही काय खटा खांदलाय ना, वीर केली पप्पानी. मग त्याला सिमेंट आणि मग ते का नाही काय त्याला आता नंतर बघू मागं पुढं, आता लगेच नाही त्याला करायचं. छोटीशी करणार काय एवढी? छोटीशी नाही करणार, भरपूर मोठी वीर बांधणार आहे आपण नंतर मागं. हा खोल करणार आहे, मोठा जिशिबी आणणार आहे. ले खोल कशाला? मोठा कोकणेला आणणार आहे ले खोल कशाला? एवढं मोकळं पाऊस आहे ना. तुम्हाला पाहुण्यासाठी तुम्ही विचारता काय मला? हा नाही विचारायचं काम. इथं मच्छर चावला बघ गालाला, फुटकोळी आली. तर चला घेऊ आपण बियाणं लावून. चल उशीर होते, अंधार पडते, परत भीती वाटते अंधार. चल इथं टाकलं का बियाणं? नाही टाकलं. माती खांदून देऊ नको लय भारी माती निघत इकडं. तणनाशक मारायची अजून चालेल ना मला, लय काम आहे. एवढी हे हळद लावून झाली म्हणजे मी सुरू होऊन जाईल. उगायला तरी चालू होईल. इथं लावलं का बियाणं? हे थोडं उगा ते उगून मोडले. आता ते नको मोडू, नको मोडलं लय जड जाते. इथं लई निबारी रा. माती तर कशी आहे? मग इथले आले मग घे. साफ आहे ना? आपण इथं आडवा टाकू. एवढी सगळी ना इथं लावून नाही पाहिजे सगळी पुरते आण का वर लावू मग काही. आता मातीच नाही राहिली तर सगळी दगड झाल्या. तिकडून तुला माती व्हावं लागेल. आता काय आता व्हायची तिकडे माती. आदूर बियाणं टाका आपण नाही ना, मग तिघ जण माती टाकूया. पहिल्यांदा खड्डे खांदून घ्या मग माती टाकू. जाऊ नका ना सापा सोपाचं काय जातो रे. नाग बघितलेला काय? एक दिवस आहे ना पंप माराय आले इथं आणि सरकेस खालून वरती आला. असा अशी घाबरली मी काय सांगू. नाग होता काय? हा नाग होता त्या टायमाला. नाग होता. आता याला मी बघितला नाही. नाग काही पाण्यात नाही राहत पण दामीन राहती पाणी येते. काय म्हणते त्याला, इरुळा राहतो पाण्यात. छोटे तोंड हा ना, इरुळाचा असं एकाच आकाराचा होता सगळा. तुझा हात एक आणि अर्धा फाकावल्यावर किती होईल तेवढ्या लांबाचा. पहिलं आम्ही एकत्र राहायचो ना, त्या टायमाला आमची सासूबाई हळद करायची. आणि एक वर्षी काय झालं तर सासूबाईंना हळद केली. आणि मी पहिली म्हणजे काम करायचे ना, सासूबाई मला म्हणजे पहिलं म्हणायची. सासूबाई मला काम सांगायची आणि मला स्वयंपाक करायचा भरपूर कंटाळा यायचा. आणि एक वेळेस काय झालं तर दुपारच्या बारी सासूबाईनं घेतली अशी हळद काढायचा टाईम आला. त्या टायमाला हळद काढायला घेतली आणि मी सासूबाईला म्हणलं म्हणजे मला आठवते ती कहाणी. आणि दरवेळेस हळदीचं नाव घेतलं का दरवेळेस मला आठवती.
आणि काय झालं, दुपारच्या पारी सासूबाईनं घेतली हळद काढायला, म्हणजे उपटी त्यात ना त्याला टिकावं आणि त्या मग सासूबाईनं, मग सासूबाईला म्हणलं व्हा बाजूला, मी खांदून देते, मला आहे ना रवा करून द्या दुपारच्या पारीचा. मग मी काम करायचे, सासूबाई मला रवा करून द्यायच्या. म्हणजे प्रत्येक मला जी गोष्ट आवडत ना त्यांना, मी त्यांच्या हातातलं काम प्रत्येक काम करायचे आणि मला सासूबाई मग काय खायचंय काय करायचंय म्हणजे सगळं मला करून घालायचं. मग आणि मी काम करायचे भरपूर. तर असं मला आठवतं, मला आहे ना गुळाचा रवा लय आवडतो आणि सासूबाईनं मग केला होता आणि त्यांच्या हातचा इतका भारी होतो ना, सगळं स्वयंपाक केला का माझ्या सासूबाईनं लय एक नंबर व्हायचा. आणि मला ते आठवतं म्हणून तुम्हाला म्हणलं चला आपलं ती कहाणी मागची सतत आपल्याला आठवती, मी म्हणलं तुमच्या संग पण शेअर करूया. आणि मग मी पहिली काम करायची, हळदच काढाय आलती आणि मग सासूबाईला म्हणलं दुपारच्या पारी रवा करा. असं प्रत्येक काम म्हणजे मी सासूबाईचं काम करायचे आणि सासूबाई स्वयंपाक बनवायच्या. असं त्यांची सासू सोनाची कहाणी होती. आज पण आठवलं का असं वाटतं की परत ते दिवस आपल्याला परत यावं असं मला वाटतं. ते दिवस यावं, लय भारी दिवस जगले मी, भरपूर चांगले दिवस जगले आणि आता पण भरपूर भारी दिवस जगते. पण ते मोका ते टाईम मी आता लय मिस करते, म्हणजे लय भरपूर मिस करते. मी पहिलं पण लय संघर्ष केला, म्हणजे कष्ट भरपूर केलं. दिवसभर माल तोडायचे, ड्रॅगनचा बाग होता त्या टायमाला, ड्रॅगन तोडायचे दिवसभर. रात्रीचं मार्केटला जायचे 2 वाजता उठून नगरला, आम्हाला 3-3 तास लागायचं गाडी करायचे. लय संघर्ष केला, पण ते दिवस परत नाही. तर चला आपला आहे आपण दिवस आहे, जो दिवस आपण प्रत्येक दिवस हा आनंदित आणि लय मस्त एन्जॉय केला पाहिजे मला हे म्हणायची. आणि मी पण माझ्या जीवनात कष्ट भरपूर आहे, तरी पण मला त्या कष्टाचं काहीच वाटत नाही. मी प्रत्येक दिवस माझा एन्जॉयमध्ये घालीत असते. चला मागचा दिवस आठवलं ना तर किती बोललं तरी कमी पडन आपल्याला. तर चला येते बेनं लावून. अंधार पडत आले. अंधार पडलाय पण काय पडत आलं. अर्धत चांगलं उगलंय आणि अर्धत नाही उगलं, म्हणजे 2. आम्ही कस काय बघत असन. हो बनवता आडवा होता दिसत का. होय किती मोठी मासे. वाव इथे पुढे हो किती भारी लाकडापाशी बघ. लय मोठी मास आहे मम्मी. तुम्ही काम नाही करायची, एवढी एवढी मास आहे. असू दे चल, आपलं काम झालं पाहिजे. हो हा पप्पानीच केलंय, पप्पानीच केलंय ते. चला लवकर आवरा. एवढा मोठे दगड तेवढ्या मोठ्या दगड कसा टाकला. JCBने टाकला कसा टाकला एवढा तिकडलं कोण कापलंय काय ते आतलं झाड. पप्पानीच कापले असते ना, कोणी कापले तर आतमध्ये झाड थोडी होती. लय मस्त गेले. बुट्ट नको ओली करू. चल नको शावळात घसरून पडताना. चला कशाला उड्या मारतो रे. बुट्ट ओली करशील. झाली झाली काय भेटलं ते अर्ध झाले. चल चला ना, तुम्हाला पाणी बघितलं लई येड्यावानी होतं ना, पाण्यातच खेळाय आवडत लई. चल लवकर.